नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरी पण लहान मुलं आहेत का आणि ती बीट खाण्यासाठी कुरकुरतात? तर मग ही डिश त्यांच्यासाठी मस्त असा हेल्दी, रक्तवाढीसाठी भरपूर असा बीटाचा हलवा. चला तर मग एकदम स्वादिष्ट रेसिपीला आपण सुरुवात करूया. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथं 2 बीट घेतलेले आहेत आणि आपण याचा असं देठ वगैरे काढून घेऊया. तर बीट थोडंसं असं म्हणजे जाडसर त्याची साल असल्यामुळं काढायला थोडंसं अवघड जातं आहे. तर याला आता परत आपण याचं वरचं जे साल असते ना ती पण काढून घेऊया अशा प्रकारे. तर व्यवस्थित सर्व काढून घ्यायचं म्हणजे आपली बीटाचा किस एकदम लाल भडक असा छान निघतो. तुम्ही तर बघू शकताय आपण कशा प्रकारे काढून घेतलेलं आहे. एकदम व्यवस्थित असं मी सर्वच याच्या वरच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता आपण किसणीनं याला बारीक असं किसून घेऊया. मस्त अशी भरपूर याची किस काढून घ्यायची. बघा इथं साधारण मी इथं 2 कप साधारण ही आपली किस झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम ताट असं भरलेलं आहे. तर मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 2-3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कट केलेले काजू आणि बदामाचे तुकडे घालून घेऊया आणि याला हलकंसं फ्राय करून एका वाटीमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला परत याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं. थोडंसं म्हणजे मी मोठा चमचा होईल एवढं घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण हा आता बीटाचा किस घालून घेऊया आणि याला तुपामध्ये एक 10 मिनटं साधारण मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम खमंग असा वास सुटतो याला, तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे जो एक बीटाला वेगळ्याच प्रकारचा वास असतो तो येणार नाही आणि असा खमंग तुपाचा वास सुटेपर्यंत याला आपण 10 मिनटं साधारण मी परतून घेतलेलं आहे. मस्तच डिश आहे. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना नक्की करून खायला द्या, जेणेकरून हेल्दी काहीतरी त्यांच्या पोटात जाईल. आणि आता तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आपण याला फ्राय करून घेतलेलं आहे. तर 2 कप बीटाच्या किसासाठी मी तर सायसकट 1 कप दूध घेतलेलं आहे. मस्त असा आता दुधामध्ये याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या बीटाच्या किसाला. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया. तुम्ही बघताय तर दूध घातल्यानंतर थोडासा कलर चेंज झाला याचा आणि एक 10 ते 15 मिनटं याला छान असं आपण शिजवून घेतलेलं आहे. तरीसुद्धा थोडंसं दूध अजून शिल्लक आहे आणि असं शिल्लक राहिल्यानंतरच याच्यामध्ये अर्धा कप एवढी साखर घातलेली आहे. ही साखर एकदम परफेक्ट आहे. तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता, पण बीट थोडासा गोडसर असतो. आता तुम्ही बघू शकता याला साखर मिक्स केल्यानंतर थोडं जास्त पाणी सुटलेलं आहे. परत आपण याला 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं आणि तुम्ही तर बघू शकताय मस्त असं 15 मिनटं शिजवल्यानंतर किसातलं सगळं दूध असं आटलेलं आहे आणि एकदम मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये आता आपण थोडीशी वेलची पूड टाकून घेऊया. अगदी सिंपल साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत. आणि मग रेसिपी आवडली ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.